नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार आहोत करंट अफेअर 10 ऑगस्ट 2026 चं. करंट अफेअर बघण्यासाठी आपण जे कोणते रिसोर्सेस यूज केले ते स्वतःचे नाही आहेत, ठीक आहे. इग्नाइट अकॅडमीचा जो क्लास असतो करंट अफेअरचा, तो क्लास जसा तसा मी काय केलेलं आहे, टेक्स्टमध्ये किंवा मग काय म्हणू शकतो, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि तेच आपण इथं रीड करणार आहोत, ठीक आहे. मी काय एक्सप्लेन वगैरे करणार नाही, मी एक स्टुडंट आहे. जस्ट रीडिंग करत असताना करंट अफेअर मी अर्धवट वाचतो आणि सोडून देतो. तो व्हिडिओ बघत असताना, व्हिडिओ तयार करत असताना ऍटलिस्ट मला वाटतं मी पूर्ण व्हिडिओ किंवा पूर्ण जी काय ते डॉक्युमेंट आहे तो रीड करेल, ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारचं मी डॉक्युमेंट तयार केलेलं आहे. डॉक्युमेंट तयार करण्यासाठी जे काही सबटायटलची फाईल आहे ती फाईल डाउनलोड केली, इथं अपलोड केली आणि त्याला हा प्रॉम्प्ट दिलेला आहे. प्रॉम्प्ट दिल्याच्या नंतर त्याने मला असं काहीतरी तयार करून दिलेलं आहे. ही फाईल मी डाउनलोड पण केलेली. डाउनलोड करून मग मी काय करतो, तीच फाईल या ठिकाणी ओपन केलेली आहे, ठीक आहे. आता ही जी ओपन केलेली फाईल आहे तीच आपण काय करणार आहोत, रीड करणार आहोत. वन बाय वन आपण न्यूज कव्हर करू, ठीक आहे. काय बरं, दैनिक चालू घडामोडी दिवस 145 आहे, ठीक आहे. इग्नाइट अकॅडमीचा चालू घडामोडी नोट्स आहेत त्या, ठीक आहे. 10 ऑगस्टच्या न्यूज सगळ्या कव्हर केलेल्या त्याच्यामध्ये. या नोट्स एमपीएससी राज्यसेवा, तलाठी भरती, गट क, गट ब सगळ्या एक्झामसाठी उपयुक्त आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या न्यूज कव्हर केलेल्या आहेत, तर इंटरनॅशनल म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय. इन म्हणजे इंडियन आहे, ठीक आहे. आय डोंट नो व्हॉट इज दॅट आय एन फॉर. तर आंतरराष्ट्रीय, त्याच्यानंतर योजना ज्या कोणत्या असतील 10 ऑगस्टच्या म्हणजे न्यूजपेपरमध्ये त्या कव्हर केलेल्या आहेत. संरक्षण, क्रीडा, दिनविशेष या सगळ्या गोष्टी या नोट्समध्ये कव्हर केलेल्या आहेत. थोडक्यामध्ये इग्नाइट अकॅडमीच्या करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत, ठीक आहे. तर न्यूज मध्ये काय, तर टोटल 10 न्यूज कव्हर केले आहेत. पहिली न्यूज आहे MSME विकास सुधारणा विधेयक बद्दल. दुसरी आहे कोलंबियाचे नवे राष्ट्राध्यक्ष. तिसरी RNPCAT HAL विमानतळ याच्याबद्दल आहे. भावना कांत, पहिली महिला टॉप गन. त्याच्यानंतर पाचवी JEM, ठीक आहे, जेम 10 वर्षे पूर्ण. सहावा सहावा प्रज्ञानंद बुद्धिबळ विजेता. सातवा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे. 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस. 12 ऑगस्ट जागतिक हत्ती दिवस. नेथल थॉमस क्विज प्रश्न, ठीक आहे, सॉरी. त्यानंतर मग अशा टोटल 10 न्यूज यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. सगळ्यात पहिली न्यूज आपण बघू, थोडं झूम आउट करतो. ओके, तर पहिली न्यूज आहे, लोकसभेने MSME विकास सुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर केले, ठीक आहे. प्रश्न येऊ शकतो किंवा चर्चेविना असे कोणते विधेयक आहे जे मंजूर केले गेले, ते कोणते, MSME विकास सुधारणा विधेयक, ठीक आहे. त्याच्यानंतर असा पण प्रश्न येऊ शकतो किंवा कोणत्या सभेमध्ये, लोकसभा, राज्यसभा, नेमक्या कोणत्या सभेमध्ये, ते लोकसभेमध्ये विधेयक मान्य केले गेलेले जे काय आहे ते MSME रिलेव्हंट विधेयक आहे. एवढं जरी तुम्ही कीवर्ड जरी लक्षात ठेवला तरी इनफ आहे. बरं, पुढं काय, कोणत्या दिवशी, तर 7 ऑगस्ट रोजी सूक्ष्म लघु मध्यम उद्योग MSME विकास सुधारणा विधेयक. तर विधेयकाचं नाव काय आहे, तर सूक्ष्म लघु मध्यम उद्योग MSME विकास सुधारणा विधेयक. हे लोकसभेत मंजूर करण्यात आले असून राज्यसभेतही ते संमत झाले आहे, ठीक आहे. आता काय बरं, याच्याशी रिलेव्हंट काही टेक्स्ट, सॉरी काय म्हणू शकतो, न्यूमरिकल म्हणजे काय, सांख्यिक माहिती आहे ती कोणती बरं, तर पर्सेंटेज मध्ये 3 नंबर्स आहेत, ते सगळे सगळे 30 ते 40च्या मधातच आहेत, ठीक आहे. तर पहिला काय, भारताच्या GDP मध्ये MSMEचा वाटा एकूण किती आहे, तर 31% आहे. उत्पादन क्षेत्रातील योगदान कशाचं, MSMEचं, किती आहे, 36% आहे. आणि निर्यातीतील योगदान किती आहे, तर 41% आहे. हे पर्सेंटेज लक्षात ठेवा, कारण की क्वेश्चन जर MSME वर बनला तर खाली जे कोणते 3 सेंटेन्सेस असणार आहेत ज्याच्यापैकी तुम्हाला करेक्ट सेंटेन्स चूज करायचे, तर या नंबर्स मध्ये नक्कीच ते काय करतील, उलाढाल करतील आणि तुम्हाला जंबल करतील. जसं की योगदानातील निर्यातीतील योगदान किती आहे, तर 36% असं देतील ते. मे बी तुम्ही काय होऊ शकता, कन्फ्युज होऊ शकता. तर हे नंबर चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे म्हणजे प्रॉब्लेम फेस करायची गरज नाही पडणार.
पुढं काय आहे? रुपये 35 लाख प्लस कोटी रुपये MSME ला वितरित कर्ज 2024-25 ला करण्यात आलेले आहे. ठीक आहे, 4 गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, डेट लक्षात ठेवा, MSME चा लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवा, एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आणि हे एक लक्षात ठेवा, सगळ्यात मेन गोष्ट किंवा MSME विकास सुधारणा विधेयक हे चर्चेविना मंजूर केले गेलेले विधेयक आहे, असं एखादा सेंटेन्स येऊ शकतं एखाद्या क्वेश्चन मध्ये. चुकीचं किंवा मग बरोबर सेंटेन्स ओळखा अशा क्वेश्चन्स मध्ये. ठीक आहे, पुढं काय? विधेयकातील महत्वाच्या तरतुदी. विलंबित देयकांवर जलद कार्यवाही करण्यासाठी नवीन तरतूद. ठीक आहे, विलंब करणारे जे कोणती कार्यवाही विलंबित करणारे जे कोणती देयक असतील त्यांनी जर विलंब केला तर त्याच्यासाठी नवीन तरतूद तयार केले गेलेले आहे. विवादाचा जलद निपटारा सुनिश्चित करण्यासाठी निश्चित कालमर्यादा ठेवलेली आहे. तडजोडीतून वसुलीची तरतूद व तरलतेच्या समस्यांचे निराकरण. एखादा आदेश रद्द करण्याची याचिका 6 महिन्यापेक्षा जास्त निलंबित राहिल्यास MSME पुरवठादारांना मंजूर रकमेच्या 50% रक्कम देण्याचा आदेश देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. परीक्षेसाठी टिप्स काय आहेत? MSME चा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. एंटरप्राइजेस माझ्या लक्षात नव्हतं, उद्योगला काय म्हणतो एंटरप्राइजेस, तर मराठीमध्ये काय? सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग, MSME चा लॉंग फॉर्म, आणि इंग्लिश मध्ये मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. ठीक आहे, 3% तुम्हाला लक्षात ठेवायचे. 31, 36 आणि 41. 31, 36, 41 काय? 31% GDP, 36% उत्पादन आणि 41% निर्यातीतील योगदान. ठीक आहे, आता ठीक आहे, आता याला लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स आता तर नाही बनणार. ठीक आहे, बाकी 35 लाख प्लस कोटी रुपये काय वितरित कर्ज आहे 2024-25 चं. ठीक आहे, पुढं काय? टक्केवारी 3% लक्षात ठेवायच्यात आणि 50% भरपाईची तरतूद करण्याची अधिकार न्यायालयाला दिलेले आहेत जर ते 6 महिन्यापेक्षा जास्त काळ प्रलंबित राहिले तर. ही आहे पहिली न्यूज आपली. ठीक आहे, व्यवस्थित रीड करा कारण की इम्पॉर्टंट पण आहे आणि याच्यामध्ये डेटा पण असं खूप काय आहे जो की क्वेश्चन विचारण्यासाठी खूप सुबक आहे. ठीक आहे, पुढे होता आपण दुसऱ्या न्यूजवर. डॅनियल दिला एस्प्रिएला यांनी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ठीक आहे, कोलंबिया. उजव्या विचारसरणीचे वकील अल्बर्टो दिला एस्प्रिएला वय 48 वर्षे यांनी फेर निवडणूक जिंकून डाव्या विचारसरणीचे गुस्ताहो पेट्रो यांच्या जागी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. शपथविधी राजधानी बोगोटा ऐवजी नैऋत्येकडील काली शहरात झाली. ठीक आहे, काय बरं येतं ते ह्या माणसाचं एक ते नाव लक्षात राहायसारखं नाहीये. ठीक आहे, काय? डॅनियल एवढं लक्षात ठेवा, बाकी राहू द्या. डॅनियल यांनी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. सिंपल क्वेश्चन आहे. तुम्ही जर सरळ सेवाचा जर तयारी करत असाल तर सरळ सरळ हेडलाईन मध्येच क्वेश्चन बनतो. ठीक आहे, आणि MPSC साठी जर तुम्ही करताय तर तुम्हाला आता डीप मध्ये जावंच लागणार आहे. जे न्यूजच्या उजव्या विचारसरणीचे वकील कोण होते? अल्बर्टो दिला एस्प्रिएला. त्यांचं वय 48 वर्ष होतं. त्यांनी फेर निवडणूक जिंकून डाव्या विचारसरणीचे गुस्ताहो पेट्रो यांच्या जागी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्षाची निवड होती. हे पण विचारलं जाईल नेमके डॅनियल यांनी कोणती निवडणूक म्हणजे जिंकली. ठीक आहे, कोलंबियाची. तर ते कोणती? तर राष्ट्राध्यक्ष यांची निवड जिंकली. शपथविधी मुळामध्ये राजधानीमध्ये नाही झाला, ते नैऋत्येकडील एक शहर आहे ज्याचं नाव आहे काली, या शहरामध्ये झाला. बरं, राजधानी पण विचारल्या जाऊ शकते जर तुम्ही सर्व सेवासाठी तयार करता तर कोणती आहे? तर बोगोटा. बघा, असं बऱ्याच वेळा मला पण खूप वेळा प्रश्न पडला होता आणि म्हणजे बरेचसे म्हणजे युट्यूबवरती व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं समजलं की एवढे सारे देश आहेत, एवढे सारे त्यांच्या राजधानी आहेत, एवढे सारे त्यांचे चलन आहेत. ठीक आहे ना, तर मग नेमकं लक्षात ठेवायचे कसे तेवढे, आणि एक्झाम मध्ये त्याच्यापैकी कोणता पण विचारला जाऊ शकते. पण एक हॅक मला एका व्हिडिओ मधनं समजली की एक्झाम मध्ये तीच करन्सी विचारली जाते, त्याच देशाची राजधानी विचारली जाते, ती जो देश करंटली म्हणजे मागच्या जवळजवळ 6 महिने ते 1 वर्षामध्ये तो न्यूज मध्ये आला होता. आता असं तर नाही की जगामध्ये जेवढे देश आहेत ते सगळेच 1 वर्षामध्ये न्यूज मध्ये येतात, नाही.
तर मॅक्झिमम एक 30-40 येतात. तर त्या 30-40 देशांचीच राजधानी किंवा मग काय म्हणू शकतो आपण, राजधानी, चलन, ज्याला करन्सी म्हणतो आपण, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. सगळे लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. तर आता काय आपण बघितलं, डॅनियल यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ठीक आहे, कुठली, कोलंबियाची. दुसरी गोष्ट, त्यांनी हरवलं कुणाला, गुस्ताहो पेट्रो यांना हरवलं. ते कोणते होते, तर डाव्या विचारसरणीचे होते. आणि अल्बर्ट कसे, तर उजव्या विचारसरणीचे आहेत. आता उच्च विचारसरणी वगैरे मला तेवढं काय माहित नाही काय नेमकं असते ते, पण लक्षात ठेवायला काय हरकत आहे. उजवा हात चांगला असतो, उजवा हात जे काय म्हणू शकतो आपण, योग्य असतो. उजवा हात, आपण कोणते काम उजव्या हातानंच करणं म्हणजे जेवण उजव्या हातानं, त्याची चांगली गोष्ट असते, थोडक्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्ट असते. पॉझिटिव्ह म्हणजेच काय, तर विजय. तर उजव्या हाताचा विजय झाला. उजव्या हाताचा विजय म्हणजेच कोणाचा, तर डॅनियल यांचा विजय झाला. आता प्रश्न काय आहे, इथं डॅनियल दिलंय, इथं अल्बर्टो दिले. ठीक आहे ना. तर मग आपण काय करू, डॅनियलला नको, डॅनियलला करू बाहेर. एस्प्रियेला, ठीक आहे, एस्प्रियेला लक्षात ठेवा आपण. एस्प्रियेला यांनी घेतली शपथ. ठीक आहे, त्यांनी हरवलं कुणाला, गुस्ताहो पेट्रो यांना हरवलं. आणि शपथविधी कुठे झाला, बोगोटामध्ये नाही झाला, राजधानीमध्ये. ते झालं कुठं, काली या शहरामध्ये झाला. वचन, सशस्त्र गटांवर कठोर कारवाई केल्या जाईल, त्यांनी त्यांच्या शपथविधीमध्ये सांगितलं. मे बी सरकारी खर्चात 40% कपात. ठीक आहे, तेलवायू उद्योगाचे पुनरुज्जीवन. ठीक आहे, समर्थकांमध्ये त्यांना एल टिग टिग्रे म्हणजेच वाघ या नावाने ओळखल्या जाते. राजकारणात नौखे आहेत. ठीक आहे, मूळचे ते वकील होते व्यवसायाने. ठीक आहे, व व्यावसायिक होते. कोलंबिया देश, महत्वाची तथ्य. कोलंबिया देशाबद्दल त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, नेमकं काय आहे काय नाही. मुळामध्ये न्यूज एवढीच इम्पॉर्टंट आहे, पण बाकीची जी गोष्ट आहे ती कोलंबिया या देशाबद्दल आहे. ठीक आहे, तर कोलंबिया देशाबद्दलचे महत्वाचे मुद्दे काय आहेत, तर दक्षिण अमेरिकामध्ये येतो तो देश जो कोलंबिया आहे. ठीक आहे, त्याला सीओ या सांकेतिक चिन्हाने, सांकेतिक काय म्हणू शकतो आपण, शब्दाने आपण त्याला मार्क करतो, कोलंबिया. ठीक आहे, चलन काय आहे, तर कोलंबियन पेसो. ठीक आहे, राजधानी आताच बघितली आपण, बोगोटा. ब्राझील व व्हिएतनाम नंतर जगातील तिसरा सर्वात मोठा कॉफी उत्पादक व निर्यात करणारा देश. हा पण क्वेश्चन येऊ शकतो, किंवा कॉफी उत्पादन करणारा नंबर 3चा देश कोणता आहे, किंवा ब्राझील आणि व्हिएतनाम यांचा पण क्वेश्चन बनवू शकतो. ठीक आहे, की बाबा हा तिसरा आहे तर पहिला कोणता आहे, किंवा दुसरा कोणता आहे. पाचू, इमरलँड. रत्नाचे जगातील सर्वाधिक उत्पादन कोलंबियामध्ये होते. कोणतं रत्न, तर पाचू, ज्याला आपण इमराल्ड असं पण म्हणू शकतो. नियमानुसार राष्ट्रगीत दिवसातून 2 वेळा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी रेडिओ टीव्हीवर वाजवले जाते. बघा, हा चांगला उपक्रम आहे जो आपल्या देशामध्ये नाही आहे. ठीक आहे, काय, तर सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा राष्ट्रगीत त्यांचं जे कोणतं असेल ते रेडिओ आणि टीव्हीवरती गायला जाते. अँडीज पर्वतरांगा, जगातील सर्वात लांब पर्वतरांगा कोलंबियामध्ये आहेत. कोणत्या, अँडीज पर्वतरांगा. जागतिक भूगोलाबद्दल जर एखादा क्वेश्चन जर बनत असेल तर मे बी इथनं बनवू शकतो. ठीक आहे, 3 जगातील सर्वात उंच जागृत ज्वालामुखी. 3 जगातील सर्वात उंच जागृत ज्वालामुखी काय, कोटोपॅक्सी इक्वेडोर मध्ये आहेत. ठीक आहे, शेजारील देश कोणते कोणते, व्हेनेझुएला, इक्वेडोर, पेरू, ब्राझील. ठीक आहे, अमेरिकेतले सगळे चारीला चारी. तर 4 देशांच्या सीमा या देशाला लाभलेल्या आहेत, कोलंबियाला. आता टिप काय आहे, तर देशाचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, राजधानी, चलन व वैशिष्ट्य यावर आयोगाचा सातत्याने भर असतो. ठीक आहे, त्याने टिप दिलेली किंवा ह्या गोष्टी तुम्ही कव्हर करा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं फक्त त्यांचं नाव. एस्प्रियाला आपण असं लक्षात ठेवलेलं आहे. ते कोलंबियाचे आता नवीन राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांचं वय 48 वर्ष आहे. त्यांनी गुस्ताहो पेट्रो यांना हरवलं आहे. ते डाव्या विचारसरणीचे होते आणि एप्रियला उजव्या विचारसरणीचे आहेत. बाकी वचनामध्ये त्यांनी काय काय केलेलं आहे हे तेवढं मला नाही वाटत इम्पॉर्टंट आहे, पण तरी पण करून ठेवा.
समर्थक त्यांना काय म्हणतात, तर वाघ म्हणतात, टायगर म्हणतात, एल टिग्रे. ठीक आहे. राजकारणात नौखे आहेत. ठीक आहे. मूळचे ते वकील होते आणि व्यावसायिक पण होते. बाकी कोलंबियाबद्दल काहीतरी माहिती दिलेली आहे. तो दक्षिण अमेरिकेचा एक देश आहे. त्याची राजधानी बोगोटा आहे. चलन कोलंबियन पेसो आहे. ठीक आहे. ब्राझील व व्हिएतनाम नंतर तिसरा जगातील सगळ्यात मोठा कॉफी कुठे गेला, कॉफी उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे. पाचू एमरलँड हे एक काय म्हणू शकतो आपण, रत्न सगळ्यात जास्त जर कुठं उत्पादन केलं जात असेल तर ते कोलंबियामध्ये केलं जाते. ठीक आहे. नियमानुसार राष्ट्रगीत सकाळी आणि रात्री गायला जाते टीव्ही आणि रेडिओवरती. अँडीज पर्वतरांगा ह्या कुठं आहेत, सगळ्यात लांब पर्वत रांगा म्हणून ओळखल्या जाते त्यांना. त्या कुठं आहेत, तर कोलंबियामध्ये आहेत. आणि सगळ्यात मोठे उंच 3 ज्वालामुखी, त्याला आपण काय म्हणतो, कोटोपॅक्सी, हे पण कुठं आहेत, तर कोलंबियामध्ये आहेत. शेजारचे कोणकोणते देश त्यांना म्हणजे काय म्हणू शकतो आपण, सीमा लाभलेली आहे. व्हेनेझुएला, इक्वेडोर, पेरू आणि ब्राझील या 4 देशांची सीमा कोलंबिया या देशाला लाभलेली आहे. ठीक आहे. झाली दुसरी न्यूज. बाकी आता व्यवस्थित आपण रीड केलेलं आहे. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. RNP, ठीक आहे, CATH हेलिकॉप्टर अप्रोच प्रणाली, हेलिकॉप्टर बद्दल आहे. ठीक आहे. हेलिकॉप्टरचं नाव जरासं अवघड आहे, पण मला एक कळतंय की हे नाव, जेवढं नाव अवघड असेल तेवढं नाव एक्झाम मध्ये ओळखायला सोपं जाते. ठीक आहे ना. तर हेलिकॉप्टरचं नाव काय, RNP कॅट H हेलिकॉप्टर अप्रोच प्रणाली. काय, तर HAL विमानतळावर भारतात पहिले, HAL विमानतळ भारतात पहिलं आहे ज्याने ही प्रणाली, काय जे काय असेल ते आपण पुढे बघू. बंगळुरू, ठीक आहे, बंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, HAL याचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड विमानतळ हे RNP रिक्वायर्ड नेव्हिगेशन परफॉर्मन्स कॅट H हेलिकॉप्टर अप्रोच प्रक्रिया कार्यान्वित करणारे भारतातले पहिले विमानतळ ठरलेले आहेत. कोणतं, तर बंगळुरू येथील HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हे विमानतळ. तर कशासाठी ते पहिलं विमानतळ ठरलेलं आहे, तर RNPCAT हेलिकॉप्टर प्रपोज प्रक्रिया कार्यान्वित करणारे हे भारतातले पहिले विमानतळ ठरलेले आहे. ठीक आहे. याच्यामध्ये एक कीवर्ड म्हणून लक्षात ठेवायचं काय आहे, ते बाबा एक तर विमानतळाचं नाव लक्षात ठेवा आणि ते कोणतं काय म्हणू शकतो पण हेलिकॉप्टर होतं ते एक लक्षात ठेवा. ठीक आहे. RNPCATH हेलिकॉप्टर हे कार्यान्वित करणारे भारतातले पहिले विमानतळ जर कोणते असेल तर ते आहे HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. ही उपग्रह मार्गदर्शित अचूक नेव्हिगेशन प्रणाली केवळ हेलिकॉप्टरसाठी विकसित करण्यात आली आहे. तर ही जी प्रणाली आहे, ठीक आहे ना, RNP वाली, ठीक आहे, ही फक्त आणि फक्त हेलिकॉप्टरसाठीच बनवण्यात आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे हे काय म्हणू शकतो आपण, तयार कोणी केली, तर भारतीय विमानतळ प्राधिकरण AAI नागरी हवाई वाहतूक संचालनातील मान्यता. सर्व प्रकारच्या हवामान म्हणजे धुके, ढगाळ वातावरण सुरक्षित लँडिंग शक्य. थोडक्यामध्ये काय, हे हेलिकॉप्टर जसं की आपण बऱ्याचशा मूवीज मध्ये बघितलेलं आहे, जर वातावरण खराब असेल तर एक तर विमान लॉन्च होत नाहीत. ठीक आहे. तर किंवा मग ते लँड पण होत नाहीत जर असेल तसं जर वातावरण वगैरे खराब जर असेल तर ते काय केले जातात, दुसऱ्या शहराकडे किंवा मग दुसऱ्या राज्याकडे मूव्ह केले जातात आणि तिथल्या विमानतळावर उतरवले जातात जर पेट्रोलची वगैरे कमतरता असेल तर. ठीक आहे. तर याचं तसं नाही, हे हेलिकॉप्टर कुठं पण उतरू शकते, कुठं पण लँडिंग करू शकते. विमान हेलिकॉप्टर अपघातांपैकी सुमारे 99% अपघात लँडिंग व टेक ऑफ च्या दरम्यान होतात, त्यामुळे ही प्रणाली महत्वाची आहे. तर काय म्हणणं आहे, जेवढे पण विमानाचे किंवा हेलिकॉप्टरचे अपघात होतात ते मॅक्झिमम ते अपघात कशामुळे होतात, एक तर लँडिंगमुळे होतात किंवा मग टेक ऑफमुळे होतात. तर ते 99% जे अपघात जी काय पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे, ती या प्रणालीमध्ये काय होते, नाहीशी होते. ठीक आहे. यामुळे HAL विमानतळावर उतरण्याचा वेळ 12 मिनिटांवरून सुमारे 4 मिनिटांपर्यंत कमी झाला. बघा, 2 फायदे झाले. एक तर ते कोणत्याही वातावरणाच्या परिस्थितीमध्ये ते लँडिंग करू शकते किंवा टेक ऑफ करू शकते ते हेलिकॉप्टर. ठीक आहे. आणि दुसरा फायदा काय, तर ते लँडिंगसाठी वेळ जो लागत होता तो 12 मिनिटाचा होता, तो आता तो कमी होऊन कुठपर्यंत आलाय, तर 4 मिनिटापर्यंत आलाय. तो म्हणजे लवकर लँडिंग पण करत आहे. तर टिप काय राहील बरं परीक्षेसाठी आपल्या,
भारतातील पहिले या प्रकारच्या नोंदी म्हणजेच फर्स्ट इंडिया हमखास लक्षात ठेवा. ठीक आहे. HAL विमानतळ म्हणजे नाही का आपल्याला भारतामध्ये पहिली स्त्री, पहिला पुरुष, पहिली जागा अशा याच्यावरती जे क्वेश्चन विचारलं तर त्या क्वेश्चन मध्ये हा पण पॉईंट आता काय झाला ऍड झालेला आहे. तर भारतातली पहिले तर पहिले काय तर भारतातले पहिले असे विमानतळ जे की हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे, ज्याने RNPCATH हेलिकॉप्टर अप्रोच प्रक्रिया कार्यान्वित करणारी जी प्रणाली आहे ती काय केलेली आहे त्यांनी आणि कार्यान्वित केलेली आहे प्रक्रिया. ठीक आहे. कोणी HAL ने. हे लक्षात ठेवायचंय. बाकीचे पॉइंट लक्षात ठेवायसारखे आहेत, लगेच लक्षात बसतात. लगेच लक्षात बसतात म्हणजे काय, ही फक्त हेलिकॉप्टरसाठी बनवलेली प्रणाली आहे. ठीक आहे. दुसरी काही कुठे आहे तर विक्सन काय तर AAI भारतीय विमानतळ प्राधिकरण. दुसरी त्याच्यानंतर काय धुके ढगाळ जर असतील तरी लँडिंग पॉसिबल. त्याच्यानंतर 99% जे अपघात होत होते लँडिंग आणि काय म्हणू शकतो आपण काय लँडिंग आणि टेक ऑफ करत असताना जे 99% जे अपघात होत होते ते पूर्ण काय होणार नाहीसे होणार. आणि लास्ट पॉईंट जे की 12 मिनिटांमध्ये लँडिंग होत होती ती आता 4 मिनिटांमध्ये पॉसिबल झालेली आहे. ही झाली तिसरी न्यूज. ठीक आहे. न्यूज खूप सोपे आहे, फक्त जरा नावड लक्षात ठेवण्यासाठी जरा अवघड आहेत, पण एकदा रीड केल्याच्यानंतर लक्षात बसणारच आहे. ठीक आहे. तरी आपण काय करणार MCQs क्वेश्चन पण बघणार आहोत याच्यावरती, तर ते क्वेश्चन जेव्हा आपण बघू त्यावेळी आपण याला व्यवस्थित कव्हर करून घेऊ. ठीक आहे. पुढं स्क्वाड्रन लीडर भावना कांत भारताची पहिली महिला टॉप गन. ठीक आहे. ही न्यूजची हेडलाईन आहे. आता बघू आपण नेमकं काय आहे ते. ठीक आहे. स्क्वाड्रन लीडर भावना कांत त्यांचं नाव आहे आणि स्क्वाड्रन लीडर असं काहीतरी टायटल आहे त्यांना. भावना कांत यांनी 20 आठवड्याचा खडतर फायटर कॉम्बॅट लीडर अभ्यासक्रम पूर्ण करून ही पदवी मिळवणाऱ्या भारतातल्या पहिल्या महिला होण्याचा मान मिळवला, म्हणून त्यांना टॉप गन म्हटले आहे. म्हणजेच काय टॉप गन त्यांना एक टोपण नाव दिलेलं आहे असं म्हणू शकतो आपण. त्यांनी काय केलं नेमका त्यांचा पराक्रम काय आहे तर 20 आठवड्यामध्ये त्यांनी खडतर फायटर कॉम्बॅट लीडरचा अभ्यास केलेला आहे आणि या पदवीचा अभ्यास केलेला आहे आणि पदवी त्यांना भेटली आहे. किती दिवसाची होती ती तर आठवड्यांमध्ये होती ती 20 आठवड्याची होती. ठीक आहे. त्यांना टॉप गन या नावाने संबोधले जात आहे. ठीक आहे. त्यांना स्क्वाड्रन लीडर असं पण त्यांच्या पुढं प्रत्यय लावल्या जाते भावना कांतच्या समोर. जन्म कुठं झालेला आहे त्यांचा बिहारच्या आहेत त्या दरभंगा. 2016 मध्ये अवनी चतुर्वेदी व मोहना सिंग यांच्यासोबत भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या 3 महिलांपैकी एक. मला वाटते ते काय असं वॅकन्सी निघतीये म्हणजे विमानचे म्हणजे ह्याची एअरफोर्सची, पण मला नाव आठवत नाही त्याचं. मे बी त्याच्यामधनं त्यांनी काय म्हणू शकतो की पदार्पण केलं असावं त्याच्यात विमानचं पायलटसाठी. ठीक आहे. तर 2016 मध्ये त्यांनी पदार्पण केलं होतं या फील्डमध्ये. ठीक आहे. काय म्हणून तर एक मिनिट लढाऊ वैमानिक म्हणून. ठीक आहे. लढाऊ विमान जे असतात ते ठीक आहे ते जेट म्हणतो त्याला आपण फायटिंग जेट, ते चालवण्यासाठी ऍज अ पायलट म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्यासोबत 2 म्हणजे स्त्रिया पण होत्या. त्या कोणकोणत्या अवनी चतुर्वेदी व मोहना सिंग या 2 लेडी होत्या. त्यांच्यासोबत या पण आल्या होत्या 2016 मध्ये. मग काय पुढचं काय तर पहिल्या 3 महिलांपैकी एक. आणखी एक पॉइंट, पहिल्या 3 महिला ज्या की लढाऊ वैमानिक बनल्या त्याच्यापैकी एक कोण होत्या तर भावना कांत होत्या. ठीक आहे. 2021 मध्ये काय केलं होतं प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात फ्लाय पास्ट सहभागी होण्याची पहिली महिला लढाऊ वैमानिक. म्हणजे आपण प्रजासत्ताकला आपण बघतो ना ते वरी वेगवेगळ्या कलर्स मध्ये फ्लाइंग जेट्स काय करतात तर उडत असतात, तर त्याच्यापैकीच एक ह्या पण होत्या. कधी तर 2021 मध्ये. आणि मुळामध्ये त्या पहिल्या महिला होत्या वैमानिक त्या गोष्टी करणाऱ्या. ठीक आहे. MiG-21 बायसन व सुखोई 30 MKI ही लढाऊ विमाने उडवली. त्यांनी 2 विमाने लढवलेली आहेत. कोणकोणते MiG-21 बायसन आणि सुखोई 30 MKI. ठीक आहे. नाव लक्षात ठेवा. वाचल्यानंतर लक्षात राहण्यासारखे आहेत, पण जर तुम्हाला कोणी विचारलं कोणते होते हे नाही सांगता येणार तुम्हाला. MCQs मध्ये जर तुम्हाला जर विचारलं गेलं तुम्ही क्लिक होतील तुम्हाला. ठीक आहे. लगेच लक्षात येतील तो असं काहीतरी वाचलेलं आहे. ठीक आहे.
नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित राष्ट्रपतींच्या हस्ते. कधी? तर 2020 मध्ये. अभ्यासक्रम पूर्ण केला ग्वालेर येथील टॅक्टिक्स अँड एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट येथे. आता ते मे बी इन्स्टिट्यूट असावं, काहीतरी असावं, असं म्हणजे प्लेस असावं ज्या ठिकाणी या प्रकारचा अभ्यासक्रम शिकवला जात असेल. ठीक आहे, तर कुठं केला यांनी अभ्यासक्रम पूर्ण? तर ग्वालेरमध्ये. कुठं? टॅक्टिक्स अँड एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट इथं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, यांनी याला हायलाइट केलं नाही, पण मला तरी वाटते की ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. नेमकी कुठं केलं त्यांनी, म्हणजे अभ्यासक्रम जो आहे हा 20 आठवड्यांचा, तो कुठं नेमका गेला? तर टॅक्टिक्स एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, TACDE याचा शॉर्ट फॉर्म पण असू शकतो, पण इथं ऍड केला नसावा. भारतीय हवाई दलाच्या 100 वैमानिकांपैकी फक्त 5 जणांनी या महिन्यांच्या कार्यक्रमासाठी निवड होती. त्यात त्या एकमेव महिला होत्या. बर, 100 वैमानिक होते, त्याच्यापैकी फक्त 5 जणांना त्यांनी सिलेक्ट केलं होतं, आणि त्या 5 जणांमध्ये त्या एकट्याच महिला होत्या. ठीक आहे, तर टोटल 100 पैकी 5 जणांचं सिलेक्शन झालं होतं, त्या 5 जणांमध्ये एकट्याच महिला होत्या. मग टीप काय आहे बरं? अवनी चतुर्वेदी, मोहन सिंह व भावना कांत, तिघींची नावे एकत्र लक्षात ठेवा. 2016च्या पहिल्या 3 महिला फायटर वैमानिक होत्या. ठीक आहे, तर म्हणलं होतं तुम्हाला एकीचं नाव नाही तर तिच्यासोबत त्या दुसऱ्या दोघींचे पण नाव लक्षात ठेवा. बाकी पॉईंट पण लक्षात ठेवा. ठीक आहे, आपल्याला आता पुढं जसं हे आपलं रीड करणं होईल ना, रीड करणं झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे, त्याच्यावरती क्वेश्चन पण सॉल्व्ह करायचे. इव्हन काय फ्लॅश कार्ड्स आहेत, ते फ्लॅश कार्ड्स पण आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे, पुढे बघू आपण. काय बरं, हे तर झालेलं आहे. पुढची न्यूज आहे GEM गव्हर्नमेंट मार्केट प्लेसने 10 वर्ष पूर्ण केले. तर मार्केट प्लेस काय आहे काय नाही ते बघू आपण. इथं पण तुम्हाला काही न्यूमरिकल डेटा, तुम्हाला म्हणजे काय सांख्यिक माहिती तुम्हाला काय करायची, लक्षात ठेवायची. गव्हर्नमेंट मार्केट प्लेस GEM या सार्वजनिक खरेदीसाठी सरकारी ऑनलाईन पोर्टलने 9 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या कार्याची 10 वर्ष पूर्ण केली. स्थापना कधी झाली होती? तर 2016 मध्ये स्थापना झाली होती. रुपये 20 लाख कोटी प्लस एकूण सकल व्यवहार मूल्य किती झालं त्याच्यामधनं, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, सकल व्यवहार मूल्य किती? तर 20 लाख कोटीच्या पेक्षा बी जास्त. 3.78 कोटीपेक्षा जास्त एकूण ऑर्डर पडल्या या 10 वर्षामध्ये. 1.76 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त अंदाजे निव्वळ सामाजिक बचत IIT दिल्ली अभ्यासानुसार. ठीक आहे, किती बचत झालेली? 1.76 लाख कोटी रुपये. ठीक आहे, तर हे 3 न्यूमरिकल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कसे लक्षात ठेवणार आपण? तर एकूण सकल व्यवहार जास्त आहे, 20 लाख कोटी आहे. दुसरा, एकूण ऑर्डर किती पडल्या? तर ते 3.78 कोटीपेक्षा जास्त. आणि तिसरा आहे म्हणजे असेंडिंग ऑर्डर मध्ये एकूण टोटल सकल व्यवहार, त्याच्यानंतर ऑर्डर किती पडल्या, आणि निव्वळ म्हणजे बचत किती झाली. 3 गोष्टी. तर ऑर्डर आणि त्याच्यानंतर मग अंदाजे निव्वळ बचत किती झाली, तर 1.76 लाख कोटींच्या आसपास झालेली, किंवा 1.76 लाख कोटी एवढी बचत झालेली. ऑर्डर किती पडल्या? 3.78 कोटीपेक्षा जास्त. आणि एकूण सकल व्यवहार मूल्य किती झालेलं आहे? एकूण अमाऊंट 20 लाख प्लस कोटींपेक्षा जास्त झालेली आहे. पुढं काय लक्षात ठेवायचं? फक्त 10 वर्ष कंप्लीट झाले आहेत. कधी झाले? तर 9 ऑगस्टला झालेले आहेत. ठीक आहे. तंत्रज्ञान, पारदर्शकता व कार्यक्षमता व सुशासन यांच्या माध्यमातून सार्वजनिक खरेदी प्रक्रियेत परिवर्तन. तंत्रज्ञान कोणतं? तंत्रज्ञान, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुशासन यांच्या माध्यमातून सार्वजनिक खरेदी प्रक्रियेत परिवर्तन. पुढं, सर्वसमावेशक सार्वजनिक खरेदीला चालना. विशेषतः MSME उद्योगांना मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळाल्या. कशामुळे? तर या स्कीममुळे किंवा या मार्केट प्लेसमुळे. कुणाला? जस्ट आता जी आपण न्यूज वाचली एकदम नंबर 1 ची, त्याला काय केलं? मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्डर मिळाल्या. परीक्षा टीप काय बरं? GEM स्थापना कधी झाली होती? 2016 ला झाली होती, 9 ऑगस्टला. ठीक आहे, पुढे काय? 10 वर्ष कधी झाले? 9 ऑगस्ट 2026 ला झाले. या 2 तारखा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, आणि योजनांना वर्धापन दिनांवर आयोगाचा भर असतो कधी कधी. ठीक आहे, चालते, समजलं.
यांच्या मते तरी लक्षात ठेवायची गरज नाही, पण मला वाटते किंवा जर तुम्ही एमपीएससी ची तयारी करताय तर नक्की नक्की तुम्हाला नंबर सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. ठीक आहे. बाकी हा पॉईंट मला नाही वाटत तेवढा इम्पॉर्टंट आहे, पण मल्टी सेंटेन्सचे क्वेश्चन असतात. क्वेश्चन त्याच्यानंतर 3-4 सेंटेन्स आणि त्याच्यापैकी मग ओळखा पाहू कोणतं बरोबर, ओळखा पाहू कोणतं चूक, त्याच्यापैकी 1-2 चुकीचे 1-2 बरोबर असतात. तशा प्रकारच्या क्वेश्चन मध्ये मे बी असं पण एखादा सेंटेन्स येऊ शकतंय. ठीक आहे. बाकी काही नाहीये. हा, हे पण एक रिलेव्हंट आहे. ठीक आहे. MSME या यांच्यातील उद्योगांना सुद्धा मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळाल्या. कशामुळं? तर गव्हर्नमेंट म्हणजे GEM गव्हर्नमेंट मार्केट प्लेसमुळं. ठीक आहे. हे काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. पुन्हा आता आपला 6वी न्यूज आहे. ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंद सेंट लुईस रॅपिड ब्लिट्स बुद्धिबळ चॅम्पियन. हे चॅम्पियनची नाव आहे सेंट लुईस रॅपिड ब्लिट्स बुद्धिबळ चॅम्पियन. ठीक आहे. आणि ग्रँड मास्टर कोण आहे त्याच्यामधले? आर प्रज्ञानंद. ठीक आहे. आपल्या जरा चेस जास्त छे झाले आहे ना, प्रत्येक वेळेस नवीन नवीन माणूस बघायला भेटते आपल्याला ग्रँड मास्टर झालेला. चांगली गोष्ट आहे, राईट. भारतीय ग्रँड मास्टर रमेश बाबू प्रज्ञानंद यांनी एक फेरी शिल्लक असतानाच सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकली. म्हणजे एक फेरी बाकी होती, एक फेरी शिल्लकच होती आणखी पण त्यांच्याकडं. त्याच्या अगोदरच त्यांनी काय केलं, त्याचं चॅम्पियनशिप जिंकली. विजेते पदासमोर सोबतच 49 लाखांची रोख पारितोषिक पण मिळाले. आता हे जरा ठीक आहे, पुढे जाऊ आपण. प्रज्ञानंदचा टप्प्याटप्प्याचा प्रवास. 2018 वयाच्या 12 वर्ष 10 महिन्यात सर्वात युवा ग्रँड मास्टर त्यावेळेचा विक्रम त्यांनी जिंकला होता. वयाच्या 10व्या वर्षी इंटरनॅशनल मास्टर म्हणून त्यांची ओळख झाली. 2023 मध्ये FIDE विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक, म्हणजेच काय, त्यांना शेवटपर्यंत टिकले होते. ठीक आहे. विजेते पद मात्र हुकले होते त्या टायमाला. कधी? 2023ला. 2024ला भारताच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड्स मध्ये सुवर्ण पदक मिळवलं होतं त्यांनी. मिळून देण्याचा त्यांचा वाटा होता. 2025 मध्ये भारताचा नंबर 1 रेटेड खेळाडू टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा व रोमानियातील सुपरबेट क्लासिक जिंकले होते त्यांनी 2025 मध्ये. आता 2026 नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू. कोणता? तर नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा. बाकी ती कोणती चॅम्पियनशिप आहे त्या चॅम्पियनशिपचं नाव लक्षात ठेवा. सध्या तरी या न्यूज मध्ये त्यांचं नाव लक्षात ठेवा, आर प्रज्ञानंद सेंट लुईस रॅपिड ब्लिट्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप. ठीक आहे. त्यांना पारितोषिक 49 लाखाचं भेटलं होतं. ठीक आहे. बाकी एक फेरी शिल्लक असतानाच त्यांनी काय केली, म्हणजे ते जिंकले होते. बाकी त्यांचा टप्पा तुम्ही लक्षात ठेवू शकता. काहीतरी अशा प्रकारचा टप्पा आहे, तुम्ही परत रीड करू शकता. ठीक आहे. आता 7वी न्यूज. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस. आता दिवस जे आहेत ना, महत्वाचे दिवस, त्याच्यासाठी आता इम्पॉर्टंट काही पॉइंट्स आहेत ते इथं दिलेले आहेत. ठीक आहे. ओके. आता पुढची न्यूज आहे 9 ऑगस्टची, म्हणजे दिवसांबद्दल. जागतिक आदिवासी दिवस म्हणून 9 ऑगस्टला ओळखले जाते. वर्ल्ड इंडिजिनियस डे. ठीक आहे. वर्ल्ड इंडिजिनियस डे संयुक्त राष्ट्रांतर्फे दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जातो. 2026 ची संकल्पना, थीम काय आहे? आदिवासी स्विनींचा सन्मान, जीवन आणि कल्याणाचे रक्षण. 90 देश आहे त्याच्यामध्ये, समुदाय 90 देश आदिवासी समुदाय आढळतात. 90 देशामध्ये आदिवासी समाज आढळतो. 43.6 कोटी अंदाजे जागतिक आदिवासी लोकसंख्या आहे. 6% कमी जागतिक लोकसंख्येतील प्रमाण आहे. म्हणजे टोटल लोकसंख्येच्या जवळजवळ 60% पण कमी लोक हे आदिवासी समाजाचे आहेत. 15% जगातील अति गरीब लोकातील प्रमाण, म्हणजे काय, जेवढे काही अति गरीब लोक आहेत त्यांच्यापैकी 15% अति गरीब लोक कुठले आहेत, तर ते आदिवासी या समाजात येतात. ते संख्या लक्षात ठेवा. तर जेवढे काही आदिवासी लोक आढळतात ते टोटल किती देशांमध्ये आढळतात, तर 90 देशांमध्ये आढळतात. तर टोटल किती लोकसंख्या आहे त्यांची ऑन अन ॲव्हरेज जवळजवळ 47.6 कोटी एवढी लोकसंख्या आहे आदिवासी लोकांची.
जर तुम्ही बघितलं की बाबा लोकसंख्या, जागतिक लोकसंख्या जी आहे याची आदिवासी लोकांची, त्यांच्या कंपॅरिझन मध्ये, सॉरी, टोटल लोकसंख्या आपली जी आहे माणसांची, त्यांच्या कंपॅरिझन मध्ये आदिवासी लोकांची लोकसंख्या किती आहे, तर ती 6% पण कमी आहे. आणि लास्टला जे काही अतिगरीब लोक आहेत त्यांच्यामध्ये जर बघायला गेलं तर त्यांच्या जे अतिगरीब लोक आहेत टोटल, त्यांच्यामध्ये जवळजवळ 15% लोक हे आदिवासी आहेत. ठीक आहे, हे झाले 4 पॉईंट महत्वाचे न्यूमेरिकल डेटा. पुढं काय, ते सुमारे 7,000 भाषा बोलतात व 5,000 विविध संस्कृतींचे प्रतिनिधित्व करतात. भाषा लक्षात ठेवा, कोण, तर आदिवासी लोक. आदिवासी लोकांच्याच किती भाषा येतात, तर 7,000 भाषा येतात. आणि ते विविध विविध संस्कृती, कोणकोणत्या संस्कृती फॉलो करतात, तर जवळजवळ 5,000 संस्कृती फॉलो करतात. ठीक आहे, पुढं काय, पार्श्वभूमी. 1982 मध्ये जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे संयुक्त राष्ट्रांच्या आदिवासी लोकसंख्या कार्यगटाची पहिली बैठक झाली. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. की हा दिवस का साजरा केला जातो 9 ऑगस्ट? कारण की 9 ऑगस्ट 1982 मध्ये जिनिव्हा, ठीक आहे, स्वित्झर्लंड येथे संयुक्त राष्ट्रांच्या आदिवासी लोकसंख्या कार्यगटाची पहिली बैठक झाली होती, सुरुवात झाली होती है ना. तर त्याच्यामुळे हा दिवस साजरा केला जातो. परीक्षेसाठी काय महत्वाचं, दिनविशेष महत्वाचा आहे. दिनविशेष काय, तर या दिवशी काय असते बाबा, तर 9 ऑगस्टच्या दिवशी काय असते, जागतिक आदिवासी दिवस असतो. आणखी एक गोष्ट सांगू तुम्हाला, मला वाटते एमपीएससीचे पीवायक्यू करत असताना मला असं आढळलं की 2 क्वेश्चन असे होते सी सॅटचे, जे की आपल्याला कंबाईन मध्ये 20 मार्काला मॅथ्स आणि रिझनिंग येते. त्याच्यामधली एक क्वेश्चन असा, म्हणजे 2 वर्ष एक एक क्वेश्चन असा विचारला जातो जो कॅलेंडरच्या बेसिसवर होता. कॅलेंडर मध्ये काय विचारलं होतं की हा दिवस या वर्षी कोणत्या दिवशी येईल, मग त्या दिवशीचा वार सांगायचा होता. पण त्या दिवशी तारीख दिली नव्हती, तर त्याच्या जागी त्यांनी काय दिलं होतं, तो योगा डे दिला होता. म्हणजे थोडक्यामध्ये काय, तर तुम्हाला माहिती पाहिजे होतं की त्या दिवशी योगा डे नेमका कोणत्या दिवशी असतो, तरच तो तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. मग अशा प्रकारचे डिफिकल्टी लेवल्स, मग अशा प्रकारचे क्वेश्चन मी फक्त आणि फक्त एमपीएससी मध्ये बघितलेले, बाकी कुठंच नाही. मग त्याच्यामुळे तुम्हाला दिनविशेष नक्कीच माहिती पाहिजे. जवळजवळ महत्वाचे दिनविशेष सगळी माहिती पाहिजे. ऍटलिस्ट तुमच्या म्हणजे जीएसच्या पेपरसाठी नाही तर नाही, कमीत कमी तुम्हाला ते काय, सी सॅटच्या क्वेश्चन पेपरसाठी तरी कमीत कमी तुम्हाला माहिती पाहिजे. कारण की तिथे एक क्वेश्चन कॅलेंडरचा जर आला, आणि जर अशा प्रकारचा जर आला, तर तुम्हाला किती जरी चांगलं कॅलेंडर येत असलं तरी काही अर्थ नाही येणार, कारण की तुम्हाला तो क्वेश्चनच सॉल्व्ह करता येणार नाही. बरोबर ना. बाकी 7,000 भाषा आणि 5,000 वेगवेगळ्या संस्कृतींची प्रतिनिधित्व करतात. 1982 ला सगळ्यात पहिल्यांदा संयुक्त राष्ट्रांच्या आदिवासी लोकसंख्या कार्यगटाची पहिली बैठक झाली होती. त्याच बैठकीचा स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. ठीक आहे, दिनविशेष लक्षात ठेवायची. थीम काय होती, थीम काहीतरी किचकटच आहे, आदिवासी स्विनींचा सन्मान, आदिवासी स्विनींचा सन्मान, जीवन आणि कल्याणाचे रक्षण. ठीक आहे, लक्षात राहील. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, कारण की ही अशी गोष्ट आहे ना, ती रीड केलेली असते, ती लगेचच एक्झाम मध्ये क्लिक होते. ठीक आहे, पुढची न्यूज बघू आपण. 8वी, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस, वर्ल्ड लॉयन डे. ठीक आहे, हा पण दिनविशेष आहे. दिनविशेष म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि यावर्षी थीम काय आहे बरं याची, 10 ऑगस्ट रोजी सिंह प्रजातीच्या संवर्धनाबाबत जागृतीसाठी हा दिवस साजरा केला जातो. आणि आजची जी थीम आहे, 2026 ची थीम आहे, ते रोर फॉर देअर राईट्स, RR. ठीक आहे, रोर फॉर राईट्स, त्यांच्या हक्कासाठी गर्जना करा. तर दिनविशेष आणि त्यांची थीम, या दोनच गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या तुम्हाला. ठीक आहे, 12 ऑगस्टचा आता काय बरं, जागतिक हत्ती दिवस होता. 2 आहेत दिवस, एक आहे लायन दिवस जो की 10 ऑगस्ट आहे, आणि दुसरा कोणता आहे, तर हत्ती दिवस. 2 दिवस लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आता 10 ऑगस्टच्या शिव दिवसाच्या नंतर लगेचच 12 ऑगस्टला काय केलं जातं, हत्ती दिवस म्हणजे साजरा केला जातो. हत्ती दिवस हा तो दिवस म्हणून ओळखला जातो. कोणता, तर 12 ऑगस्ट. ठीक आहे, 10 ऑगस्टला सिंह, 12 ऑगस्टला हत्ती. परीक्षार्थी ऑगस्ट महिन्यातील प्राणी संबंधित दिनविशेष एकत्र लक्षात ठेवायचे असेल तर 9 ऑगस्टला आदिवासी दिवस, आदिवासी जे की जंगलात असतात, 9 ऑगस्ट. त्याच्यानंतर 10 ऑगस्टला सिंह जंगलामध्ये असतात, 12 ऑगस्टला हत्ती जंगलात असतात. तिघ जंगलात असतात. मग ऑगस्ट महिन्यामध्ये आपण काय करू शकतो, 3 दिनविशेष असे आहेत जे की जंगलाशी संबंधित आहेत. एक आहे आदिवासी दिवस, दुसरा आहे सिंह दिवस, आणि तिसरा आहे हत्ती दिवस. बाकी एका दिवस असं पण होऊ शकते, तुम्हाला नेमकी फिक्स तारीख लक्षात नाही, पण क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला काय ऑगस्ट महिन्यात दिलेला असेल, म्हणजे ऑगस्टचा एकच तारीख दिली असेल, बाकीची वेगवेगळ्या महिन्याची जर तारीख असतात, तर तुम्हाला नुसता महिना जरी माहिती असेल तरी इनफ आहे. तुम्ही त्याच्या बेसिसवर कोणत्या क्वेश्चनला तुम्ही टॅकल करू शकता. पुढे प्लीज प्रश्न,
हेच प्रश्नाचं म्हणणं काय जगातील सर्वात तरुण पुरुष प्राध्यापक कोणता? नेथल थॉमस. 17 चर्चिल महत्वाचा प्रश्न. नेथल थॉमस यांनी कोणत्या वयात जगातील सर्वात तरुण पुरुष प्राध्यापक होण्याचा विक्रम केला? यावर विस्तृत माहिती अभ्यासकांनी स्वतंत्रपणे तपासावी. आय थिंक तो व्हिडिओ जो आपण कन्वर्ट केलाय ना सरांनी, त्याच्यामध्ये हा जो मुलगा आहे याच्याबद्दल त्यांनी थोडंसं डिस्कशन केलेलं आहे, होमवर्क दिलेला आहे त्यांनी. किंवा नेमकं तुम्ही स्वतः तुमच्या एंडने तपासा, ठीक आहे ना. विक्रम रेकॉर्ड याच्यामध्ये तुम्ही याला ठेवू शकता या कॅटेगरीमध्ये. अचूक वय किती आहे? तर सर्वात तरुणांनी अचूक याच्यामध्ये दिलं नाही ना त्यांनी, म्हणजे आपलं क्वेश्चन विचारलं. आपण काय करू, हा क्वेश्चन चेक करू. बाकी आता खाली जलद उजळणी, एमएसएमई विधेयक म्हणजे जीडीपी 31%, उत्पादन 36% आणि निर्यात 42% आणि 50% भरपाई तरतूद ह्या गोष्टी. आता हे लक्षात करून असेंडिंग ऑर्डर मध्ये लक्षात ठेवू. असेंडिंग ऑर्डर मध्ये म्हणजे काय, सगळ्यात छोटा नंबर, मोठा नंबर, त्याच्यानंतर मोठा नंबर. जीडीपी, उत्पादन आणि निर्यात. उत्पादनाच्या नंतर निर्यात करतो आपण, ठीक आहे. जीडीपी लक्षात ठेवा. बाकी काय, कोलंबिया नवे राष्ट्राध्यक्ष एस्प्रिला, ठीक आहे ना. पण आपण पण हेच लक्षात ठेवलं, ठीक आहे ना, एस्प्रियाला. ठीक आहे. राजधानी कोणती आहे? तर बोगोटा. आणि बोगोटामध्ये नाही झालं, कुठं झालं होतं? काली काहीतरी ते बघा, ते तिथं झालं त्यांच्यामध्ये शपथविधी झाली. बोगोटाला नाही झाली. राजधानी बोगोटा आहे. RNP कॅट एच हेलिकॉप्टर, बंगळुरू HAL, हिंदुस्तान काहीतरी एरो लिमिटेड काहीतरी आहे, ठीक आहे. ठीक आहे, असू दे. विमानतळ, या विमानतळावर ही गोष्ट पार पाडली गेली. त्याच्यामध्ये काय, लँडिंग 12 वरून 4 मिनिटावर आली, 12 मिनिटावर ना 4 मिनिटावर आली. भारतातले पहिले विमानतळ आहे कोणते? तर बेंगळुरूचे विमानतळ आहे. आणखी काय याच्यामध्ये सांगितलं होतं आपल्याला? हा, जे ऍक्सिडेंट्स होते 99% जे काय ऍक्सिडेंट होत होते लँडिंग किंवा मग विमान उडण्याच्या वेळी, हेलिकॉप्टर उडण्याच्या वेळी, तर ते जवळजवळ शून्य होऊन जाते त्याच्यानंतर, ठीक आहे. आणखी काय याच्यामध्ये इम्पॉर्टंट, बरेचसे पॉईंट इम्पॉर्टंट होते, ठीक आहे. ते एक क्वेश्चन किंवा रिव्हिजन करताना आपल्या लक्षात येते. भावना कांत काय होत्या? तर पहिल्या भारतीय महिला आहे ज्याने टॉप गन, त्यांना आपण आता उच्चारले जाते त्यांना, ठीक आहे. 2021 पहिली महिला फायटर वैमानिक प्रजासत्ताक दिन संचलन केलं होतं त्याने. आणखी काय यांच्याबद्दल आहे? त्यांनी आता आता एक काहीतरी पदवी म्हणजे मिळवली आहे, तर ते पदवीचं लक्षात नाही राहिलं, पण आपण बघू रिव्हिजन मध्ये. GEM हे मार्केट प्लेस बद्दल आहे, ठीक आहे. 10 वर्ष पूर्ण झाले आज, ठीक आहे. 20 लाख कोटींपेक्षा अधिक GMV, ठीक आहे. पुढं प्रज्ञानंद चेस बद्दल आहे. त्यांनी कोणती? सेंट लुईस रॅपिड ब्लिट्स विजेता आहेत. 2026 नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेला पहिला भारतीय. 9 ऑगस्ट कशासाठी साजरा केला? जागतिक आदिवासी दिवस. 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस. 12 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस, असा हत्ती दिवस, ठीक आहे. तर हे झाली आपली उजळणी. अशा प्रकारे आपलं काय झालेलं आहे, तर आजचं जे काही करंट अफेअर आहे ते ऑलमोस्ट आपण संपवलेलं आहे. आणखी परत मी तुम्हाला इन्फॉर्म करतो, हे जे काही करंट अफेअर मी जनरेट केलेली आहे फाईल, ती इग्नाइट अकॅडमीचे जे काही सर आहेत, त्याचं नाव आठवत नाही मला, तर त्यांची गाडेकर आहेत, ठीक आहे. त्यांच्याच व्हिडिओचा सोर्स म्हणून ही फाईल मी बनवलेली, फक्त स्वतःच्या अभ्यासासाठी, कोणाला देणार नाही किंवा कोणासोबत शेअर करणार नाही. हे फक्त आपले ऑनलाईन एक व्हिडिओ बनवण्यासाठी शेअर केलेले. तुम्हाला जर वाटते की बाबा हा डेटा चांगला वाटला, तर नक्कीच तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघू शकता युट्यूबवरती. बाकी पुढे जाऊ आपण. आता याचा आपल्याला सराव करायचा आहे. सराव कसा करणार बरं तुम्ही? सराव करण्यासाठी तुम्ही यूज करा काय, तर नोटबुक LM, त्याला आपण जेमिनी, पण आता त्याचं दुसरं नाव आलेलं आहे जेमिनी LM, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही नाही, ते रिसोर्सेस ऍड करायचे. रिसोर्सेस म्हणजे काय, व्हिडिओची डायरेक्ट लिंक काय करा, कॉपी करा आणि इथे येऊन ऍड करा. इथं न्यू नोटबुक LM केल्याच्या नंतर तिथं तुम्हाला ऍड करण्याचा ऑप्शन येतो, तिथे ऍड करा. ऍड केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन भेटतात. त्याच्यापैकी आपल्याला फक्त 3 ऑप्शनची गरज आहे. 3 पैकी 2च ऑप्शन युज करणार आहेत, आणि एक ऑप्शन जो माइंड मॅप आहे तो वेगवेगळ्या काय करू शकतो, न्यूज साठी वेगवेगळा वापरू शकतो. तर तुम्हाला एकदा दाखवतो मी माइंड मॅप बनवलेला ऑलरेडी, पहिल्या न्यूज साठी. आपली पहिली जी न्यूज होती ना, MSME याच्यासाठी एक माइंड मॅप बनवलेला आहे, त्याच्या थ्रू आपण रिव्हिजन करू आता. बघा काय आहे बरं, MSME विकास सुधारणा विधेयक आहे, ठीक आहे. विधेयक काय केलेलं आहे, डायरेक्ट पास केलं, ठीक आहे ना. पुन्हा आर्थिक योगदान किती? जीडीपी मध्ये वाटा 31, उत्पादन 36, निर्यातीत 41 आणि वितरण कर्ज किती झाले? 35 लाख प्लस कोटी रुपये, ठीक आहे.
जीडीपी सुरुवात, उत्पादन, त्याच्यानंतर निर्यात. जीडीपी 31, नंतर 36, नंतर 41, म्हणजे असेंडिंग ऑर्डर मध्ये. फक्त लक्षात ठेवा जीडीपी पहिल्यांदा ठेवलाय, नंतर उत्पादन केलं आणि तेच उत्पादनाची निर्यात केली, असं लक्षात ठेवू शकता. आणि कर्ज किती, तर 35 लाख प्लस कोटी रुपये. मुख्य तरतुदी कोणकोणत्या? निलंबित देयक, जलद कार्यवाही करायची. निलंबित विलंबित देयक ज्यांनी विलंब केला त्यांना जलद कार्यवाही केल्या जाईल. विवादाचा जलद निपटारा, निश्चित कालमर्यादा. तरलता समस्या, तडजोड, वसुली. 50% रक्कम भरपाई, न्यायालयीन आदेश. ठीक आहे, कधी, तर त्यांनी 6 महिन्यापेक्षा जर लेट केलं तर. आपण बघितलं ना ते. पुढे काय? विधेयक मंजुरी, लोकसभा 7 ऑगस्टला केलेली, राज्यसभामध्ये पण संमत झालेले. परीक्षा टिप्पणी दिलेली आहे त्याच्यामध्ये. काय काय बरं, MSME त्याचा लॉंग फॉर्म पाठ करायला सांगितलं होतं आपल्याला. बाकी महत्वाची टक्केवारी, 31% जीडीपी, 36% निर्यात आणि 41% काय होतं, 36% निर्यात होतं ना. 36% उत्पन्न आणि 41% निर्यात होती, एक्सपोर्ट. न्यायालयीन तरतुदी, 50% भरपाई. ठीक आहे, न्यायालयीन तरतुदी 50% भरपाई आपण इथं पण बघितलं. कुठेकडे, हा इथं 50% भरपाई, दोन्ही जागा पॉईंट. तर हा झाला माइंड मॅप. कशासाठी? तर तुम्ही जलद एक रिव्हिजन कार्ड मारण्यासाठी तुम्ही काय करू शकता, युज करू शकता. इथनं सुरू होतं मुळामध्ये माइंड मॅप. ठीक आहे, एरोवर क्लिक केल्यानंतर एक एक एरो काय होतो, ओपन होत असतो. तुम्हाला दाखवतोच एकदा. आपला माइंड मॅप सुरू होतो इथनं क्लिक केल्यानंतर 4 ऑप्शन्स ओपन होतात, म्हणजे हेडलाईन्स. त्यानंतर प्रत्येक मुद्द्यामध्ये कोणकोणते मुद्दे बोलले गेलेले आहेत किंवा डिस्कस केले गेले आहेत ते इथं ओपन होतात. ठीक आहे, हे झाला माइंड मॅप. माइंड मॅप झाल्याच्या नंतर तुम्ही काय करा, फ्लॅश कार्ड्स यूज करा. फ्लॅश कार्ड्स कोणते, ते हे ते मी एकाच न्यूज साठी बनवलेलं आहे फ्लॅश कार्ड. तसं आपण सगळ्या न्यूजच ओपन करू, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये 100 फ्लॅश कार्ड्स आपण हे केलेले आहेत. 100 फ्लॅश कार्ड मध्ये आपण जवळजवळ ही पूर्ण न्यूज, जेवढ्या न्यूज आपण बघितल्या इथल्या, त्या सगळ्या न्यूज आपण कव्हर करू शकतो. ठीक आहे, लेट बी ओपन. नाही, काय प्रॉब्लेम काय माहिती का, रोज मी करंट अफेअर करायला बसतो, 1-2 न्यूज वाचतो, सोडून देतो. मग हे चांगला ऑप्शन आहे की बाबा व्हिडिओ बनवा, व्हिडिओ बनवता बनवता वाचा, जेणेकरून तुमचं वाचन पण होऊन जाईल, व्हिडिओ पण बनून जाईल. चला आता सुरू करू आपण. तर बाबा इथं तुम्ही बघू शकता, इथं 100 कार्ड्स बनवलेले आहेत. एक सेकंड द्या मला फक्त. ठीक आहे, येस, सेलेक्ट कलर, दिस विल बी फाईन. ओके, येस, ठीक आहे. आता बघू आपण काय. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष देला एस्प्रिला यांचा शपथविधी राजधानी बोगोटोऐवजी कोणत्या शहरात पार केला? मला वाटते नैऋत्यच आहे. नैऋत्यला काली समथिंग आहे. काली या ठिकाणी त्यांचा तो शपथविधी आहे, तो संपन्न झाला. ठीक आहे, एक सेकंड. हे काय झालं? ठीक आहे, हे मी काय केलं होतं माहिती का, अगोदर पण ट्राय केलेलं आहे मी. ठीक आहे, त्याच्यामध्ये 4 बरोबर आले, 2 चुकले होते माझे. काही क्वेश्चन ट्राय केले होते मी. ठीक आहे, पुढे बघू आपण. जगातील सर्वात मोठी पर्वतरांग कोणती आहे जी दक्षिण अमेरिका खंडात स्थित आहे? कोलंबियामध्ये आहे. तिचं नाव लक्षात नाही मला. अँडीज. अँडीज नाही, म्हणजे लक्षात नाही पण आहे, लक्षात आहे पण सांगता येणार नाही, ती क्लिक झाली असते मला. ठीक आहे, अँडीज पर्वतरांगा. पुढचं, कॉफी उत्पादन जगातील तिसरा सर्वात मोठा देश कोणता? तर CO. ठीक आहे, आपण ते बघितलं ना, 2 देशाच्या नंतर तिसरा देश. काहीतरी 2 देश पण माझ्या लक्षात आहेत पण सांगता येणार नाहीत. CO, कोलंबिया. नेक्स्ट, जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारे पहिले 2 देश कोणते? आला परत प्रश्न, मला हेच तर नको होतं. कोणतं आहे? ब्राझील आणि व्हिएतनाम. ठीक आहे, पुढं, सर्वोत्कृष्ट दर्जाचा काजू इमरलँड. सेम न्यूज साठी आहे सगळं. ठीक आहे ना, उत्पादन करणारा देश कोणता? तर कोलंबिया. ठीक आहे, कोणत्या देशात राष्ट्रगीत दिवसातून 2 वेळा? सो ऑब्व्हियसली कोलंबिया आहे. इन्व्हेडोर या देशातील सर्वात उंच जागृत ज्वालामुखी कोणती आहे? तर कोटोपॉक्सी. ठीक आहे, कोटोपॉक्सी लक्षात ठेवा. कोलंबियाची राजधानी आणि अधिकृत चलन सांगा. कोणते? बरं, पेसो आहे ना, कोलंबियन पेसो. राजधानी बोगोटा, राजधानी पहिली सांगायची. चलन चलन आहे कोलंबियन पेसो. ठीक आहे, पुढं, भारतातील RNB कॅट H हेलिकॉप्टर प्रपोज प्रणाली कारण त्या पहिले विमानतळ HA समथिंग HAL, हा HAL विमानतळ बेंगलुरूचं.
RNP-CAT-H ही प्रगत नेव्हिगेशन प्रणाली कोणाद्वारे विकसित करण्यात आली आहे? आय थिंक AAI समथिंग आहे त्याचं नाव. AAI पुढं. RNP-CAT-H प्रणालीमुळे HAL विमानतळावर उतरण्याचा वेळ 12 मिनिटांपासून मला वाटते 4 का 5 मिनिट आहे. 4 मिनिट आहे. विमान किंवा हेलिकॉप्टरचे सर्वाधिक अपघात साधारणतः कोणत्या वेळेत होतात? ते टेक ऑफ करताना आणि लँडिंग करताना. राईट. RNP-CAT-H प्रणालीमध्ये H हे अक्षर कशाचे आहे? आय थिंक हेलिकॉप्टर असणार आहे. ठीक आहे. पुढं. हवाई दलातील प्रतिष्ठेच्या फायटर कॉम्बॅट लीडर FCL अभ्यासक्रम पदवी. आता बघा इथं लक्षात ठेवा, हवाई दलातील प्रतिष्ठेच्या फायटर कॉम्बॅट लीडर ही पदवी आहे. ठीक आहे. अभ्यासक्रमातून पदवी मिळवणाऱ्या कुठे गेलं ते? पहिल्या महिला अधिकारी कोणत्या? त्या कांत होत्या. ठीक आहे. पण आता ऑब्विसली ओपन झालं होतं. स्क्वाड्रन लीडर भावना कांत. ठीक आहे. पुढं. भावना कांत यांनी फायटर कॉम्बॅट लीडर पदवी मिळवण्यासाठी कोठे प्रशिक्षण पूर्ण केले? तर प्रशिक्षण पूर्ण केल्यासाठी तिथं तुम्हाला सांगितलं बघा, याला हायलाइट केलेलं नाही वगैरे. शॉर्ट फॉर्म पण आपण जनरेट केला होता. लक्षात नाहीये माझ्या, पण क्लिक होऊ शकते. ठीक आहे. टॅक्टिक्स अँड एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट TACDE इथं दिलंय बघा, ग्वालेरला आहे. तिथं त्यांनी म्हणजे काही पदवी आहे ती त्यांनी तिथं घेतलेली. भावना कांत यांना कोणत्या वर्षी भारताच्या राष्ट्रपतीच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? पुरस्कार कधी? आय थिंक 2020 ला होता का? राईट. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणाऱ्या पहिल्या महिला लढाकू वैमानिक कोण होत्या? तर कांत होत्या. भावना कांत. 2021 मध्ये त्यांनी 15 ऑगस्ट का 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन बरोबर 26 जानेवारीच्या दिवशी त्यांनी काय केलं होतं, ते विमान उडवतात ना फ्लाईट जेट, त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता उडवण्यासाठी 2021 मध्ये. भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या 3 महिलांची नावं सांगा. दुसरे नाव माझ्या लक्षात नाहीत. आपल्या कांत आहेत ते मला माहिती आहे. दुसऱ्या कोण आहेत? भावना कांत, अवनी चतुर्वेदी आणि मोहना. भावना, अवनी, मोहना. ठीक आहे. भावना आणि मोहना हे 2 हे आहेत होमोफोन्स. भावना आणि मोहना. भावना, मोहना आणि अवना. तुम्ही असं लक्षात ठेवा, तिघांचे पण नाव भावना, मोहना आणि अवना. ठीक आहे. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, म्हणजे लक्षात राहील. भले तसं नाव नाहीये, अवनी आहे, पण अवना तुम्ही लक्षात ठेवा होमोफोन्स साठी. पुढे बघू आपण आता. भावना कांत यांनी 2018 मध्ये कोणत्या लढाऊ विमानावर पहिली एकल उडान पूर्ण केली? माहित नाही, माझ्या लक्षात नाही. MiG 21 बायसन वरनं लक्षात ठेवा आपण. ठीक आहे. 2018 मध्ये त्यांनी पहिली एकल उडान पूर्ण केली. एकल उडान म्हणजे एकटीच होती विमानामध्ये. ठीक आहे. 2024 मध्ये रियाद येथील जागतिक संरक्षण प्रदर्शनाला भेट देणाऱ्या पहिल्या त्रिसैन्य प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व कोण केले? भावना कांतच केलं असेल मे बी. काय म्हणणं काय? भावना कांत यांनी 2018 मध्ये कोणत्या हे झालंय, 2024 मध्ये रियाद येथील जागतिक संरक्षण प्रदर्शनाला भेट देणाऱ्या महिला त्रैसैन्य प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व कोण केले? ठीक आहे. असं लक्षात ठेवा, भावना कांत यांनी केलं. प्रतिष्ठित टॉप गन श्रेणीत निवड होण्यासाठी वैमानिकांना किती आठवड्यांचा खडतर अभ्यासक्रम पूर्ण? तर 20 आठवड्याचा. आय थिंक 20 आहे ना, 20 आठवडे. भावना कांत या मूळच्या कोणत्या राज्यातील रहिवासी आहेत? राज्य माझ्या लक्षातून गेलं, काय होतं? आय थिंक पटना का? बिहार. साहेब पटना म्हणजे बिहार. त्याच्यावर लक्षात ठेवलं होतं मी. दरभंगा. ठीक आहे. दरभंगा लक्षात ठेवा. भारतीय हवाई दलाच्या प्रगत सुखोई 30 MKI म्हणजे Su-30 MKI विमानाचे सारथ्य करणाऱ्या पहिल्या महिला पैकी एक कोण होत्या? तर त्या आपल्या होत्या, भावना कांत. सरकारी खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी गव्हर्नमेंट मार्केट प्लेस ची सुरुवात कधी झाली होती? तर बघा, 10 वर्ष पूर्ण झालेत म्हणून ते आपण बघितलं होतं. तर आता 2026 आहेत, ऑब्व्हियसली 2016 मध्ये झाली होती. ठीक आहे. 9 ऑगस्ट 2016. ऑगस्ट 2016 मध्ये GEM या प्लॅनवर किती वर्ष पूर्ण झाले? 10 वर्ष पूर्ण झाले.
जीएम द्वारे आतापर्यंत एकूण किती रुपयांचे जास्त वस्तू मूल्याचे व्यवहार जीएमबी पूर्ण झाले? किती पूर्ण झाले? जीएमबी किती पूर्ण झाले? उत्पन्न लक्षात येणे माझ्याद्वारे आतापर्यंत एकूण किती रुपयांचे जास्त वस्तू मूल्याचे व्यवहार? आय थिंक 20 झाले ना? येस 20. पुढं IIT दिल्ली अभ्यासानुसार जीईएम पोर्टल मध्ये अंदाजे किती रुपयांची सामाजिक बचत झालेली? 1.3 1.76. ओके सॉरी. नेक्स्ट जीईएम पोर्टलवर आतापर्यंत अंदाजे किती कोटी ऑर्डरची नोंद झाली आहे? तर त्याच्याच उलट त्याच्यात दुपटी नाही, म्हणजे एकच्या दोन 2 समथिंग आहे. 3 सॉरी. ओके 2 टाइम्स मी लक्षात ठेवलं होतं. याच्या 2 टाइम्स 1.7च्या 2 टाइम्स म्हणजे जवळजवळ 1.5 1.5च्या 2 3 पॉईंट समथिंग. ठीक आहे, 3 पॉईंट समथिंग असं लक्षात ठेवलं होतं. 3 पॉईंट समथिंग आहे. पुढं सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026 कोणी जिंकली? आपलाच माणूस आहे, आर प्रज्ञानंद. पुढं आर प्रज्ञानंद कोणत्या वर्षी जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात युवा ग्रँड मास्टर बनला होता? कोणत्या वर्षी? जगातील सगळ्यात माझ्या लक्षात नाही. 2018 मध्ये 12 वर्ष झाले होते, 10 महिन्यांचे वय, 12 वर्ष 10 महिने वय होतं 2018 मध्ये. 2025 मध्ये भारताचा नंबर 1 रेटेड बुद्धिबळ खेळाडू कोण होता? प्रज्ञानंद. हा प्रज्ञानंद नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान कोणत्या वर्षी? आय थिंक नॉर्वेचं 2026 आहे ना? येस 2026. बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये भारताचा सुवर्ण पदक मिळवून देणारा मोलाचा वाटा असलेला खेळाडू प्रज्ञानंद 2024. प्रज्ञानंद सेंट लुईस रॅपिड स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावणारे किती रुपयाचे बक्षीस? आय थिंक 45 होतं ना? 49. ठीक आहे. वयाच्या 10व्या वर्षी इंटरनॅशनल मास्टर बनण्याचा बहुमान कोणाला मिळाला? प्रज्ञानंद. जागतिक आदिवासी दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आता आपलं आदिवासी लक्षात ठेवायचे होते, सिंह लक्षात ठेवायचा होता आणि हत्ती लक्षात ठेवायचे एका सिक्वेन्स मध्ये. आय थिंक 9, 10 आणि 12 असं काहीतरी. 9 ऑगस्ट. त्यानंतर जागतिक आदिवासी दिवस 2026 ची अधिकृत संकल्पना थीम काय होती? आहे थीम पण लक्षात नाही. काहीतरी आदिवासी स्त्रीचा सन्मान, जीवन आणि कल्याणाचं संरक्षण. ठीक आहे. जागतिक आदिवासी दिनाची सुरुवात कोणत्या वर्षी जिनेव्हा येथे झालेल्या बैठकीत? मला वाटतं 1986 समथिंग, 1982. ठीक आहे. जगातील एकूण लोकसंख्येपैकी आदिवासींचे प्रमाण किती आहे? किती टक्के आहे? एकूण लोकसंख्या 6%. ठीक आहे, 6%पेक्षा कमी. जगातील एकूण गरिबांपैकी आदिवासी समुदायाचे प्रमाण किती टक्के आहे? एकूण 15%. ओके. पुढे जगातील अंदाजे किती कोटी आदिवासी लोक 90 देशांमध्ये विखुरलेले आहेत? 45 समथिंग आहे. 47. ठीक आहे, 47. जगातील आदिवासी समुदाय एकूण किती भाषांचे प्रतिनिधित्व? 4,000 येते. 7,000 सॉरी. संयुक्त कोणत्या कार्यगटाच्या पहिल्या बैठकीत 9 ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिवस ठरला? संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्या कार्यगटाच्या पहिल्या बैठकीत? संयुक्त राष्ट्र काहीतरी आहे ना, आदिवासी लोकसंख्या कार्यगट. सॉरी यार. ठीक आहे. असं जगातील सर्वात तरुण पुरुष प्राध्यापक होण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? लक्षात नाही. नेथल थॉमस. ठीक आहे, नेथल थॉमस. ऑपरेशन ऑपरेशन हे कोणत्या देशातील घडामोडीशी संबंधित आहे? ऑपरेशन अमिस्तान माहित नाही. व्हेनेझुएला. पुढं कोलंबिया देश कोणत्या खंडात येतो? दक्षिण अमेरिका. नेक्स्ट भारत MSME क्षेत्राची व्याप्ती वाढवण्याचे कर्ज पुरवठा 2005 किती पटीने वाढला? कर्ज पुरवठा किती पटीने वाढला? माझ्या लक्षात नाही राहिलं माझ्या. 3.8 पटीने वाढला. ठीक आहे. विधेयकानुसार विवादाचा उलट निपटारा करण्यासाठी काय निश्चित करण्यात आले? त्याचे आहे असं मंजुरी करणं कार्यमर्यादा. ठीक आहे. ओके. डेला एस्प्रिला यांनी कोलंबियाच्या कोणत्या उद्योगाला पुनर्जीवित करण्याचे आश्वासन दिले आहे? लक्षात नाही माझ्या पण. टेल्वो वायू उद्योग. ठीक आहे. ब्राझील व्हिएतनाम नंतर सर्वाधिक कॉफी परत आला ना? आय थिंक परत आला. ठीक आहे. निर्यात देणारा देश कोणता? तो कोलंबिया. भारतातील कोणत्या शस्त्रागार कारखान्याला HAL
या नावाने ओळखले जाते. हिंदुस्थानचं ते एअरपोर्ट जे आहे त्याला एरोनॉटिक्स लिमिटेड. विमान उडाणासाठी सुरक्षितेच्या दृष्टीने कोणती 2 टप्पे अत्यंत महत्वाचे आहेत? मान्य म्हणजे आभाळ वगैरे व्यवस्थित असलं पाहिजे हे लँडिंग आणि टेक ऑफ साठी होते. ठीक आहे. भावना कांत यांनी कोणत्या लढाऊ विमानावरून सुमारे 30 MKI कडे मोर्चा वळवला? माहित नाही. MiG-21 भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या फ्लाय ब्लास्ट मध्ये सहभागी होणारी पहिली महिला. आता काय व्हायला माहिती का, कार्ड परत परत येईल. आय थिंक एवढ्या कार्डची गरज नव्हती, 50 कार्ड इनफ होते, तर आपण आता याला स्किप करू. ठीक आहे. आता येऊ आपण क्विज कडे. ठीक आहे, म्हणजे प्रश्न मंजुषा. आता रिअल टाइम कळण आपल्याला की आपण किती क्वेश्चन करू शकतो, किती क्वेश्चन नाही करू शकतो. ठीक आहे. आपण आता अभ्यास तर बऱ्यापैकी झालेला आहे. आता नुकत्याच चर्चेत आलेल्या MSME विकास सुधारणा विधेयकानुसार भारताच्या GDP मध्ये या क्षेत्राचा वाटा किती टक्के आहे? किती टक्के आहे? आय थिंक 31% असायला पाहिजे. पुढं देखेंगे क्या होता है तो. फर्स्ट क्वेश्चन झाला रे, चल ना पुढं. MSME सुधारणा विधेयकानुसार जर एखादा आदेश किती काळापेक्षा जास्त प्रलंबित राहिला तर न्यायालयाच्या पुरवठादारांना 50% रक्कम देण्याचे आदेश देण्यात आहेत. तर किती? 6 महिने. कोलंबियाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? डोनाल्ड ट्रम्प, पेट्रो, हे तर यांना तर हरवलंय ना त्यांनी. मार्टिन हा एस्प्रिला हे आपण म्हणजे लक्षात ठेवलं होतं. पण कोलंबिया हा देश जगातील कॉफी उत्पादनात कितव्या क्रमांकावर? 3ऱ्या क्रमांकावर आहे. 3ऱ्या क्रमांकावर आहे. पुढं कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा शपथविधी सोहळा राजधानी बोगोटो ऐवजी कोणत्या काली देवीच्या नावावर लक्षात ठेवलं तुम्ही? ठीक आहे. पुढं काय? जगातील सर्वात उंच जागृत ज्वालामुखी कोटोपॉक्सी कोणत्या देशात आहे? कोटोपॉक्सी कुठे आहे? कोलंबियामध्ये आहे. ठीक आहे. ओ शिट, सॉरी, इक्वेडोरला आहे. ठीक आहे. कोलंबिया हा शेजारचा देश आहे. ठीक आहे. इक्वेपॉक्सी, कोटोपॉक्सी. ठीक. RNP प्रणाली कार्यान्वित करणारे भारताची पहिले विमानतळ कोणते बाबा? कोणते? HAL. ठीक आहे. नेक्स्ट. एक प्रणालीमुळे हेलिकॉप्टर उडवण्याचा 12 मिनिटाचा वेळ किती वेळ आला? 4 मिनिटावर आला. प्रतिष्ठित फायटर कॉम्बॅट लीडर अभ्यास पूर्ण करून मोहन सिंग भावना कांत. ठीक आहे. भावना कांत यांनी कोणत्या लढाऊ विमानावर आपले पहिले एकल उडान म्हणजे सोलो मीन्स का बायसन की सुखोई? आय थिंक बायसनच असेल. ठीक आहे. गव्हर्नमेंट ई मार्केट या पोर्टल 9 ऑगस्ट रोजी किती वर्ष पूर्ण झाले? 10 वर्ष पूर्ण झाले. तर पोहते जे पोर्टलद्वारे आतापर्यंत किती लाख कोटी रुपयांचे अधिक व्यवहार झाला आहे? तर किती लाख कोटीचा व्यवहार पण असेंडिंग ऑर्डर मध्ये लक्षात ठेवलं होतं ना. तर मला वाटते याचा आन्सर 38 असायला पाहिजे. पण सगळे 30 ते 40च्याच मधात होते. हो सॉरी, 20. पुढे जाऊ द्या. प्रधान नुकतेच कोणते भूतपूर्व विजेतेपद पटकवले? विश्वदेव, FIDE, टाटा स्टील, रॅपिड, हेच आहे ना. पुढे जाऊ आपण. कोणत्या वर्षी जगातील सर्वात तरुण ग्रँड मास्टर बनला होता? ग्रँड मास्टर कधी झाला होता? 2023, 2008, 2016 करतो मी. 2018 झाला. ठीक आहे, माझ्या लक्षात नव्हतं. जागतिक आदिवासी दिवस दरवर्षी 9 लाख सेलेक्ट झाला तर 9 लाख होतो. ठीक आहे. त्यानंतर 2026च्या जागतिक आदिवासी थीम काय होती? तीन सुवयी समान ही होती. पुढे जागतिक स्तरावर आदिवासी लोकसंख्या एकूण संख्येच्या किती पट आहे? जगाच्या लोकसंख्येच्या किती पट आहे? 6% पेक्षा कमी लोकसंख्या ही 15% आहे. 6% पेक्षा कमी आहे. ठीक आहे. पुढं संयुक्त राष्ट्राच्या आदिवासी लोकसंख्या कार्यगट पहिली बैठक कोणत्या शहरात झाली? पॅरिस, बोगोटो, न्यूयॉर्क. कुठे झाली रे? संघराज्य आदिवासी लोकसंख्या पहिली बैठक कोणत्या शहरात? हे नाही राहिलं माझ्या लक्षात. बोगोटोला नाही झाली. न्यूयॉर्कला, आय थिंक न्यूयॉर्कला, जिनेवाला झाली. ठीक आहे. असं तर जागतिक सिंह दिवस कधी? तर 10 ला केला जातो.
जागतिक सिंह दिनाची संकल्पना थीम काय होती? लायन द रिअल, सेव्ह द किंग, प्रोटेक्ट द रोड फॉर. ठीक आहे. पुढं कोलंबियामध्ये कोणता दुर्मिळ नियम पाळला जातो? तर राष्ट्रगीत 2 वेळा म्हणायचं. ठीक आहे. नुकत्याच झालेल्या कोलंबिया निवडणुकीत डेला एस्प्रिला यांनी कोणाचा पराभव केला? मार्टिन पेट्रोचा केला, राईट. भावना कांत यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता? बिहारमध्ये झाला होता. पटनावून लक्षात ठेवला होता आपण लक्षात. तर भावना कांत यांना 2020 मध्ये कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले होते? अर्जुन की नारी शक्ती पुरस्कार? नारी शक्ती पुरस्कार. अर्जुन कसा दिलेला आहे? GAM पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या खरेदीमुळे सामाजिक बचतीचा सोशल सेव्हिंग अंदाजे किती सेव्हिंग झाली होती? सोशल मी 2.0 करतो, 1.76. ठीक आहे, असू द्या. कोणत्या वर्षी इंटरनॅशनल मास्टर बनला होता? 2018, 2016, 2024, 2014, 2021. 2021 तरी 2016 झाला इंटरनॅशनल मास्टर. जगातील आदिवासी लोकसंख्या किती? वेगवेगळे सांस्कृतिक 4,000 म्हणतं ते. हेच लक्षात नाही. यांनी हे काय केलं माहिती आहे? शॉर्ट केलं खूप. 7,000, 4,000 असं मी 47 करील. 5,000. ठीक आहे. कोलंबियामध्ये जगातील सर्वोत्तम दर्जाचा कोणता एक म्हणजे पाचू? एमरलँड. भावना कांत यांनी कोणत्या भावना कांत यांनी कोणत्या केंद्रात 20 आठवड्याचा पॅटर्न? एअर फोर्स अकॅडमी, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, टॅक्सिस. पुढं 9 ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यात आला? 2016, 2026, 1982 असणार आहे. ठीक आहे. पण त्याच्या आठवणीमध्ये तो दिवस साजरा केला जातो. 77% आपला आलेला आहे, 7 चुकलेत, 23 बरोबर आलेले. हा आपला रिझल्ट आजचा. तर मग हे झालं आपलं आजचं पूर्ण सेशन करंट अफेअर्सचं. किती तास लागले? 1 तास 6 मिनिट लागले. तर आता एक्सप्लेन करावं लागलं मला. जर एक्सप्लेन करायची जर गरज पडली नसती तर एवढा टाइम लागला नसता. एक्सप्लेन केल्यानं काय होईल माहिती का? माझ्या लक्षात जास्त बसेल. बघा, मी का नाही एक शब्द सुद्धा वाचला नव्हता. मी डायरेक्ट ते डॉक्युमेंट तयार करायला ठेवला, कार्ड तयार केले आणि कार्ड्स मध्येच मी चेक करायला लागलो किंवा नेमकं काय आहे ते. नंतर लक्षात आलं की आपण हे पूर्ण नाही करणार. अभ्यास पूर्ण करायचा तो व्हिडिओ बनावा लागेल. तर मग अशा प्रकारे व्हिडिओ बनवला. त्या ठिकाणी रिपोर्ट पण आलेला आहे तुमचा, जे काही चुकलंय, जे काही बरोबर आहे, कुठं तुम्हाला इम्प्रुव्हमेंट पाहिजे, काही नाही, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. आउट ऑफ 30 23 करेक्ट आलेत, 7 रॉंग आहेत. ठीक आहे. भेटू उद्याच्या सेशन मध्ये करंट अफेअर्सच्या. आता जर मी दुसरा कोणता अभ्यास जर केला ना, त्याचा पण व्हिडिओ बनवणार, कारण मला प्रॉफिट होते याचा, कारण ते अभ्यास होते माझा. ठीक आहे. भेटू पुढच्या सेशन मध्ये. थँक्यू.